मानतो ती बीओटीवर ट्रान्सफर करतो. आपल्याला अजूनही असं वाटत नाही की आपण चांगलं हॉस्पिटल पुण्यामध्ये असलं पाहिजे जे परवडेल अशा किमतीमध्ये काम करेल. आणि ही कॉस्ट आहे, ही म्हणजे प्लीज दांभिकपणा खरं तर सोडून द्यायला पाहिजे. ही लोकशाहीची किंमत आहे ना. आपण कल्याणकारी राज्याची एकदा संकल्पना स्वीकारली ना, मग आपल्या प्रत्येक नागरिकाला किमान हक्क तर उपलब्ध असले पाहिजेत ना. त्या परवडतात म्हणून मग ते कशाला, आणि आपल्याला ते नाही तर मग आपण कशाला आग्रह करायचा, हे म्हणणं क्रिमिनल आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. रिंग रोड आमचे मित्र आहेत, एक डॉक्टर प्रकाश भावे नावाचे, 3 वर्षापूर्वी 3 का जास्तच पृथ्वीराज चव्हाणांच्या आधी आपले अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना हा रिंग रोड अस्तित्वात आहे, म्हणजे अस्तित्वात म्हणण्यापेक्षा कागदावर आहे. तर त्यांनी त्याची एक फेरआखणी करून तो प्रस्ताव दिला होता. त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचायला वर्ष लागलं. त्याच्यानंतर ते पटण्याला आणि मग त्याच्या पुढे सगळ्यांना पटायला ते अजून ते पटवतात लोकांना की असा केला तर तो प्रॅक्टिकल होईल वगैरे. पण हा पुढचा एक आपला हे आहे, अडचणीचा विषय आहे. विकास आराखडा खरं तर याच्यावर बोलणं किंवा ह्या प्रेझेंटेशन मध्ये मला माझा अर्थ येताना आशिष पेंडसे श्रीधररावांनी म्हटलं या स्लाइड होत आहे, याचा काय उपयोग नाही, हे कधी होईल तेव्हा होईल, काय लोकांना काय फरक पडत नाही. 1987, 2007 मध्ये त्या विकास आराखड्याची मुदत संपली. मी कोणाला दोष देत नाही, पण एकूण मानसिकता बघा. 2007 मध्ये संपलेल्या विकास आराखड्याची अंमलबजावणी झाली 40%. म्हणजे केजी परांजपे कमिटीने एस्टिमेट केलेल्या लोकसंख्येला 100% सुविधा देण्याचं आश्वासन त्या आराखड्यामध्ये होतं. ती त्याच्या 40% अंमलबजावणी झाली आणि लोकसंख्या मात्र तिप्पट झाली. म्हणजे तुम्ही आम्ही आता ज्या पब्लिक ऍक्टिव्हिटीज वापरतो त्या आपल्याला मिळायला ज्या हव्यात त्याच्या 1/8 किंवा 1/9 हे 15%. इतक्या कमी सुविधा आज आपल्याला उपलब्ध आहेत. कदाचित विकास आराखड्याची 100% अंमलबजावणी झाली तर हे सगळं आपलं रोजची जगण्याची लढाई सुकर होऊ शकते. महाराष्ट्राच्या वतीने मी देवेंद्र फडणवीसांना बोलवलं होतं आणि आम्ही त्यांना सांगितलं की हे सोडवा आता कधीतरी आम्हाला यातनं. ते परत मी मगाशी म्हटलं तसं चर्चा करायला आपल्याला फार आवडते आणि पुण्यातल्या टेकड्या ह्या असंच एक उभं केलेलं भूत आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. भारताचे राष्ट्रपती टेकडीवर राहतात, रायसिना हिल्सवर. जगातल्या कुठल्याही टॉप 100 सिटीज काढा, त्यातली सर्वात श्रीमंतांची वस्ती ही त्या गावातल्या टेकडीवर असते. जगात सगळीकडे टेकड्या, शहरातल्या टेकड्यांबद्दल मी बोलतो, मी बाहेरच्या टेकड्यांबद्दल बोलत नाही. फक्त ते नागरिकरण करताना पूर्ण काळजी घेतली जाते की त्या टेकडीचं अस्तित्व कायम राहील, त्याची वनराई कायम राहील, या सगळ्याचा गणित करून तिथे केलं जातं. पण पुण्यातल्या टेकड्या या सगळ्यापेक्षा वेगळ्या आहेत. पुण्यातल्या टेकड्यांवर बांधकाम नाही. काहीही झालं तरी 4% पण आम्ही नाही देणार. 2004 ते 2015 11 वर्ष आपण फक्त याच्यावर 4% बांधकाम द्यायचं की नाही याचा निर्णय घ्यायला लावली आणि अजूनही तो निर्णय प्लस मायनस हो नाही याच अवस्थेत आहे. आश्चर्य म्हणजे या टेकड्यांवर झोपडपट्टी झालेली आपल्याला चालते आणि त्याच्यासाठी मग आपण जे नगरसेवक काय त्यांच्या स्वयंसेवी संस्थांच्या आग्रहामुळे झाला किंवा महापालिकेत भांडतात की नाही याच्यावर बांधकाम होऊन द्यायचं नाही, तेच नगरसेवक तिथे त्या झोपडपट्टीला फॅसिलिटी देण्यासाठी मग सार्वजनिक शौचालय बांधतात, तिथेच ती कसली समाज मंदिरं बांधतात, तिथेच लाईटचे खांब लावायला परवानगी देतात, तिथेच ड्रिंकिंग वॉटर शेवटपर्यंत जावं याच्यासाठी नळ पुरवतात. हे सगळं करायला परवानगी आहे. पण सुनियोजित पद्धतीने तिथे एखाद्या नागरिकांनी घर बांधण्याची इच्छा दाखवली तरी त्याच्याकडे अशा नजरेने बघितलं जातं की अरे काय शत्रू आहे देश, हा म्हणजे देशद्रोहीच आहे, याला पहिला हात काढा. ही मानसिकता पुण्यात, म्हणजे एवढं चांगलं शहर, एवढं चांगलं वातावरण, एवढी चांगली संधी असतानाही आपण ती का गमावतो आहोत त्याचा विचार आपण कधीतरी करायला पाहिजे. सगळ्यात शेवटचा मुद्दा हा पण एक आयडियाचा मुद्दा
मुद्दा आहे. अनधिकृत बांधकाम, पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकाम सध्या जास्त आहे. तुमचा विश्वास नाही बसणार, 75,000 15 लाख लोक राहतात त्या शहरामध्ये, 75,000 अनधिकृत बांधकामं आहेत. ही अनधिकृत बांधकामं होईपर्यंत तिथले अधिकारी शांत बसले होते. कोणीतरी एक पिटिशन केली हायकोर्टामध्ये, मग कोर्टाने विचारलं महापालिकेला की सांगा किती आहे, तेव्हा कोणीतरी ऍफिडेव्हिट दिले की 55,000 अनधिकृत बांधकाम. गेली 3 वर्षात त्यातली बांधकामं नियमित करायची नाही करायची याच्यावरनं आपण विचार करतो. अजूनही आपण निर्णय घेतले नाही. पुण्यातल्या अनधिकृत बांधकामांबद्दल जर माहिती घेतली तर ती कदाचित त्याच्याही पेक्षा खूप संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. नवी महापालिका मान्य झाली, पण ती कधी होईल आपल्या सगळ्यांना त्याची प्रतीक्षा आहे. मुंबई परिसरामध्ये 7 महापालिका झाल्या गेल्या 20 वर्षांमध्ये. बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार, मीराबाईंदर काय अशा बऱ्याच 7 झाल्या असं माझी माहिती नवी मुंबईमध्ये. पण पुण्यामध्ये गेल्या 60 वर्षांमध्ये फक्त एकच महापालिका झाली, ती पिंपरी चिंचवड. 3 वेळा पुण्याची आणि 2 वेळा पिंपरी चिंचवडची हद्दवाढ करण्यात आली. पण अजूनही आपण आता पॉझिटिव्ह अजित पवारांचं त्याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी पहिल्यांदा जाहीरपणे हो आता या महापालिकेवरचा भार खूप होतो आहे, याचं विभाजन करण्याची गरज आहे हे मान्य केलं. इंटरेस्ट पॉलिटिकल असतील काही असतील, पण किमान लोकांसमोर जाहीरपणे बोलण्याची हिंमत दाखवणारा पहिला माणूस होता. पण कधी करणार आपण हे सगळं शहर बकाल झाल्यावर? आता PMRDA देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केले, आता 1 मेला त्याचं उद्घाटन होत आहे. बघूया, त्याचं आपल्याला कळेल. झोपडपट्टी हाही आपल्याला न आवडणारा, चर्चा करायला कधीच आवडत नाही. आपल्याला काय भांडी घासायला बाई लागते, केर काढायला बाई लागते, इस्त्रीवाला लागतो, माळी लागतो. ते कुठे राहतात याची काळजी आपण करत नाही कधीच. आपण त्यांना महिन्याला द्यायचा जो पगार असतो त्याची घासाघीस कशी करता येईल याची मात्र काळजी करतो. तुम्हाला DA वाढला, तुम्हाला वर्षाचं इन्क्रिमेंट मिळालं तर तुम्ही स्वतःहून फार अपवादाने तुमच्या नोकरांचे पगार वाढवता. हे सगळेजण जिथे राहतात ना, 45% माइंड प्लीज, 55 लाखातले 45% लोक झोपडपट्टीत राहतात आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी ठोक योजना तयार आहेत. सगळ्यांचा फायदा होईल अशा योजना तयार आहेत, पण त्या राबवण्याची इच्छाशक्ती आपल्यामध्ये नाही. हा सगळ्यात आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि सगळ्यात लाडका विषय. कालच बातमी, एका किती 2.5 तासात 15 मंगळसूत्राची चोरी झाली. दोघेही दोषी त्याच्यात. पोलिसांना बंदोबस्त ठेवता येत नाही आणि एवढ्या चोऱ्या होतात तरी हौसेने घालून आपण बाहेर जातो. दोघांना दोष द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये. पण ही सगळी आकडेवारी आहे ना, ही फार भयंकर आहे. 40 लाख वाहनांना मॅन करण्यासाठी 1000 पोलीस, ट्रॅफिक पोलीस बद्दल बोलतो, कॉन्स्टेबल आहे. आणि हे 1000 पोलीसही 3-3, 4-4च्या गटानेच पावत्या फाड्यावर उभे असताना दिसतात. त्यामुळे आपलं काय होईल हे आपण रामभरोसे, खरंच देव चालवतो. आपला त्याच्यावर भक्कम विश्वास आहे आणि आनंदाने सगळं सुखाने चालू आहे अशी आपली भावना आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त नेहमी असं म्हणतात की ही आमची जबाबदारी नाही. पोलीस तरी काय काय करणार, असं एक सगळ्यात फंटॅस्टिक आर्ग्युमेंट नेहमी असं असतं की पोलीस तरी काय काय करणार, होणारच गुन्हे, तुमचं शहर आता महानगर होत आहे तर गुन्हे तर वाढणारच ना. मला नेहमी असं पोलिसांबरोबरच्या आर्ग्युमेंट मध्ये, मुंबई जाऊन लोक खाली रोज 3 माणसं मारतात, त्याची बातमी तरी येते का 4? पुण्यात मात्र एवढासा खून झाला तरी त्याची बातमी होती. आता हा ना इथला प्रॉब्लेम आहे, हा बाकी याला उत्तरच नाही. हे शहर सुसंस्कृत लोकांचं शहर आहे आणि इथे जर असं काही घडत असेल तर त्याची बातमी होणार, त्याची चर्चा व्हायलाच पाहिजे आणि ते कसं होणार नाही याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे असा आग्रह आपण सगळ्यांनी धरला पाहिजे. आज लोक असं म्हणतात की परप्रांतीय लोक इथे राहायला आले त्यामुळे गुन्हेगारी वाढली होते. मी परवा सहज या वर्षीचा अहवाल आला क्राईम रेकॉर्ड 2014चा. काय नाही, 60-70% गुन्हेगार मराठीच आहेत.
त्यात असं काही कुठलाही रेशो नाही की त्याच्यात परप्रांतीय येतात आणि इथे गुन्हे करतात, असं काही नाही. त्या गुन्हेगाराला जात नसते, भाषा नसते, धर्म नसते, गुन्हेगार गुन्हेगार. त्यामुळे हे सगळी आर्ग्युमेंट ही आपण आपली काय म्हणूया समज घालण्यासाठी सोयीनी केलेली ही सगळी आर्ग्युमेंट आहे. सगळ्यात भयंकर आहे ते शेजारच्या ग्रामीण भागामधली गुन्हेगारी. म्हणजे पुण्यामध्ये साधारण 4-4.5 पोलीस तरी आहेत. पुणे ग्रामीण असं जे आयुक्तालय आहे त्यांच्याकडे अख्ख्या जिल्ह्याची जबाबदारी आहे आणि त्यांच्याकडे हजारोच पोलीस आहेत आणि त्यांची हद्द कुठून सुरू होते तर आपण आता ती वाढून अभिरुचीची पर्यंत गेली. नाही तर पूर्वी राजाराम मुलाला पुणे ग्रामीणची हद्द सुरू व्हायची किंवा इथं पाषाण ओलांडलं की त्यांची हद्द सुरू व्हायची. रिसोर्सेस नाही, मॅनपॉवर नाही. त्यामुळे या सगळ्या ग्रामीण भाग हा गुन्हेगारांचं काय म्हणूया अड्डा बनतो आहे. टोळी युद्धावर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे अपयश. गेल्या 5 वर्षात 3 बॉम्बस्फोट पुण्यात झाले. फारसे कॅज्युअलिटी झाल्या नाही आपल्याला, जर्मन बेकरीमध्येच आपण काही जीव गमावले, पण ते कदाचित ते जीव गमावले नाहीत म्हणून आपल्याला त्याचं गांभीर्य नाही. डॉक्टर दाभोलकर आहेत, हे एक क्लासिक उदाहरण आहे बघा. सीसीटीव्ही किती वर्ष ऐकता तुम्ही सीसीटीव्ही लावणार? 15,000 रुपयात मिळतो. एक 7 कॅमेऱ्याची सिस्टीम 1 लाख रुपयात अवेलेबल होते. गणेश मंडळ पण स्वतःच्या पाठवत लावता आली. पण आपल्याला असं वाटत नाही की एकूण अख्ख्या सिटीचं सर्व्हिलन्स साठी एक सक्षम सीसीटीव्हीची यंत्रणा आपण उभी करायला पाहिजे. आणि आपलं 3200 कोटी नाही, आता काय 4,000 कोटी रुपयाचं या वर्षीचं बजेट आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव. एकच गोष्ट सांगतो फक्त, मध्ये पुणे पोलिसांना बक्षीस मिळालं. मोबी कॅप नावाचं एक सॉफ्टवेअर तयार केलं होतं त्यांनी. तुम्ही रजिस्टर नंबर टाकला वाहनांचा की त्याचं माहिती क्षणात उपलब्ध व्हायची. मग त्यासाठी ब्लॅकबेरीचे सेट्स देण्यात आले आणि काय काय झालं. ती यंत्रणा बक्षीस मिळालं, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी बंद झाली. का बंद झाली तर त्या ब्लॅकबेरीचं बिल भरायला पैसे नव्हते. तर असं ह्या टोकाची अनास्था सगळी आपल्याकडे दिसते आणि त्यामुळे आपण सगळेजण काय म्हणू, सुदैवी म्हणूया का दुर्दैवी म्हणूया कळत नाही. मगाशी मी उल्लेख केला, पुणेकर आहोत आपण, सांस्कृतिक राजधानीमध्ये राहतो. साहित्य, कला, संस्कृती आपल्या आवडीचे विषय आहेत. पुण्यामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये एकही राज्य सरकारची चांगली संस्था उभी राहिली नाही. केंद्र सरकारकडनं फक्त आयसर ही एकच संस्था, विज्ञान संस्था उभी राहिली. देशातलं हे 7वं शहर आहे. शिवसेना भाजपचं सरकार आल्यानंतर पुण्यातल्या सर्व संस्था पुण्यामध्ये ज्या येऊ घातलेल्या होत्या त्या नागपूरला गेल्या. आजची लेटेस्ट माहिती अशी आहे की स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचं जे सेंटर पुण्यात येणार होतं तेही आता नागपूरला होणार. तर आपण काय सोकॉल्ड सांस्कृतिक राजधानी कशाच्या जीवावर आहोत? आपण गेले 10 वर्षात तुम्हाला वाटतं का आपण खरंच यांना प्रोत्साहन दिलं? आम्ही महाराष्ट्र टाइम्स काढलं आणि त्यावेळेला असं ठरवलं की आपण कोणासाठी पेपर काढतो तर युवकांसाठी काढतो. मग ठरवा म्हणजे चला संगीतामधले 40 वर्षाच्या आतली 10 नावं काढा. सुरुवात केली. संजीव अभ्यंकर, आनंद भाटे, सोनल अभिषेकी, राव देशपांडे, कोण मंजिरी पाटील. पुढे 5-6 10च्या पुढे नावच जात नाही. गाव का नाही जावं नावाचा? तर आपण त्यांना पॅट्रोनेज द्यायला शिकलोच नाही. आपण ही आपली गरज आहे आणि येत्या काळामध्ये हे जर पुढे आले नाही, त्यांना जर आपण वाढवलं नाही तर पुढच्या 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर पुण्यात गाण्याच्या मैफिली होणार नाही, पुण्यात चित्रकलेची प्रदर्शनं होणार नाहीत, पुण्यात चांगली नाटकं होणार नाहीत. आपण अजूनही त्या 17 पेठांमध्येच इथेच गोल 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 फिरतो. मगाशी म्हटलं तसं हे थोडं ही एक स्लाइड आहे ती मुख्यमंत्र्यांसमोर केली म्हणून आहे की आम्ही किती दिवस मुंबईच्या सावलीत वाढवणार तुम्ही आम्हाला, आणि आता तर नागपूर तुमचं दुसरं घर नागपूर आहे त्यामुळे तुम्ही नागपूर आहे आमच्या पुढे चाललंय. तर पुण्याला भवितव्य काय आहे? आणि हा सगळ्यात शेवटचा जो प्रश्न आहे ना, शेवटची 2 प्रश्न, ते मला याच्या पुढचे बरेचसे वाक्य ही तुम्हाला विचारायची खरं तर प्रश्न आहे.
की आपण पुणेरी पण आपलं नक्की म्हणजे काय ते ओळखलंय का? पुणे आधी पुणे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण पुणेकर आहोत. आपल्याला नक्की कशाचा वारसा आहे, आपण नक्की कसं वागलं पाहिजे याची आपल्याला जरा तरी जाणीव आहे का? हा विचार आपण कधी मनापासून केला आहे का? इतरांच्या चेष्टेचा विषय झाला असो, पुणेरी पाट्या, दुपारी काय दुकानं बंद असतात, पुणेकर झोपतात, दोनदा आंघोळ करतात, ही जरी चेष्टा असली तरी आपण त्याच्याबद्दल जागेपणी आहोत का? आपणही ती चेष्टा करण्यामध्येच सहभागी होतो. त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे ना ते बरंच आहे. सगळ्या बाबतीतला आपला आग्रह दिवसेंदिवस कमी होतो आहे. चलता है, चालू दे, काय फरक पडतो, भले तो उजवीकडून काय आपल्या समोर येऊन धडकला तरी लोक म्हणतात चालू दे ना, एवढा कुठे वळसा काढला. मी आता येताना आलो, मी जंगली महाराज रस्त्यावर आलो, त्या नटराजच्या तिथे तो अर्धाच रस्ता चालू आहे. माझ्या उजव्या बाजूने टेल्कोची बस सुसाट पुढे गेली, मी लाईनीत थांबलो होतो. पुढे जाऊन तो तिरका झाला आणि तिथनं थेट बस आत येते मिनिटात सगळे बाजूला झाले, तो थेट आत घुसला. मी 10 मिनिटं सिग्नल थांबत वाट पाहत पुढे आलो. हे कधी आपण बदलणार, हे कधी याचा आपण आग्रही जी पुणेकरांबद्दल एकेकाळी खूप प्रभावीपणे सांगितली जाणारी गोष्ट होती की आपण प्रत्येक बाबतीत आग्रही होतो, कदाचित दुराग्रही होतो. पण आता काही मोजक्या गोष्टी सोडल्या आहेत. 8वी पर्यंत परीक्षा नाही असं म्हटलं, हा चला मान्य आहे. अजून काय परीक्षा सगळ्या, आता 10वीची परीक्षा, म्हणजे परवा माझा एक भाचा बसला होता, प्रत्येक पेपर नंतर म्हटलं 2 दिवस सुट्टी असते का तर विद्यार्थ्यांना ताण येईल. इतक्या आधीच्या आपल्या सगळ्या पिढ्या ताण न घेतात नाही झाल्या पास. पण आपण आग्रह धरत नाही कुठल्याही गोष्टीचा. आपण ना गुणवत्तेचा आग्रह धरत ना आपण लोकप्रिय निर्णय, फक्त आवडीचे, कधी ते जातीच्या आधारावर, कधी धर्माच्या आधारावर, ह्याच्यामध्ये आपण गोल 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 फिरायला लागलोय. आणि सगळ्यात मोठा, सगळ्यात धोका तिथे आहे. मध्ये मी महाराष्ट्रामध्ये बसलो होतो, एक हातगाडीवरची रद्दी घेऊन जाणाऱ्या एका आमच्या एक बातमीदाराला त्याच्यात एक पुस्तक मिळालं, ते त्यांनी मला आणून दिलं. श्रीधर व्यंकटेश केतकर, ज्ञानकोश केतकर, त्यांनी 1920 मध्ये त्यांनी लिहिलं, ते 16-17 मध्ये माझ्या माहिती की 1920 साली पुणे कसं असावं यासाठी त्यांनी पुणे म्युन्सिपालिटीमध्ये तेव्हा बैठक बोलवली होती. आणि मग त्याच्यात त्या सगळ्या पुस्तिकेमध्ये पुण्याचा अख्खा विचार की मग पुण्याचं टॅक्स कलेक्शन कसं असलं पाहिजे, पुण्यातले रस्ते, तेव्हा वाद सुरू होता की ते डांबरी असावेत का मातीचे असावेत, आणि त्याच्यावर त्यांची भूमिकाही होती. आज 100 वर्षानंतरही मला वाटतं आपण बहुतेक तिथेच आहोत. आपण तिथनं पुढे सरकायला मागत नाही. आणि म्हणून हा सगळ्यात शेवटचा प्रश्न असा आहे की आपण कुठेतरी साचले पण येत आहे का आपल्या सगळ्यांमध्ये, याचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. नवीन जुना वारसा सगळं मान्य, इतिहास वारसा, पण पुढे जाण्यासाठी जी काही लवचिकता लागते, जो ठामपणा लागतो, तो आपल्या सगळ्यांमध्ये आहे का? इतिहासाचा काय अभिमान हवा, पण इतिहास घडवण्याची हिंमतही आहे. मी गेल्या आठवड्यात वाचले की नेहमी असं म्हणतात की सुवर्णकाळ हा भूतकाळात नसतो, तो नेहमी भविष्यात असतो. आपण भूतकाळातल्या सुवर्ण काळाशीच अजून कुरवाळत बसलोय, त्यातनं कुठेतरी बाहेर यायला पाहिजे. मुळात नवीन स्वीकारण्याची इच्छाशक्ती आपण कधी दाखवणार हा प्रश्न आहे. सगळ्यात शेवटची स्लाइड आहे की नवीन आम्हाला नक्की काय हवंय, तर आमचे निर्णय नीट व्हायला हवे. चर्चा ठीक आहे, चर्चा करा, पण त्याला एक काहीतरी काल्या मर्यादा करावा. सक्षम नेतृत्व हवंय आम्हाला राजकीय नेतृत्व हवं, सामाजिक नेतृत्व, नवीन तरुणाला स्थान देणारं नेतृत्व हवं. आणि सगळ्यात शेवटी कदाचित तेच आहे की या सगळ्या पुणे आधी पुणेमध्ये पुणे भाग कदाचित माझ्या तोंडून जास्त आलाय असं मला वाटतं. पुण्यात आधी खूप सारा आहे, पण ते आपण सगळ्यांना माहिती, आणि आपण सगळेजण त्याच्याच मुळे या पुण्यावर खूप प्रेम करतो. इच्छाशक्ती ही फक्त राजकीय नेत्यांनी दाखवण्याची गोष्ट नाही, तर ही तुम्ही मी आपण प्रत्येकाने दाखवायला पाहिजे. ह्या इच्छाशक्तीच्या जोरावरच कदाचित आपण पुढे जाऊ शकू. पुणेपण कमी करायचं असेल, पुण्याला अधिक जास्त पुढे न्यायचं असेल, तर
आपल्या सगळ्यांचा त्याच्यामधला सहभाग वाढवणं आवश्यक आहे. सकाळी गोपाळजींनी मला एक SMS पाठवला होता की तुझे टिपिकल वाक्य आज ऐकायला मिळतील, इच्छाशक्ती पाहिजे, सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायला पाहिजे वगैरे. तर ते सगळं बोलणं मी मुद्दामून टाळलं, पण तरी शेवटी तेच वाक्य आहे की इच्छाशक्ती दाखवली तरच आपल्याला या शहराला चांगलं भवितव्य आहे. आपली मुलं नातवंड आपल्याला इच्छाशक्ती आपण आता दाखवली तरच हे शहर एक चांगलं ऐतिहासिक वारसा असलेलं शहर आपण त्यांच्याकडे सुपूर्द केलं अशी आपली भावना असेल. या व्याख्यानमालेच्या सगळ्या संयोजकांनी मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली. आपण तास सव्वा तास शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेतलं. 7:30 वाजले. पुण्यात पेठेत राहणाऱ्या लोकांना रात्रीच्या जेवणाची घाई आहे, त्यामुळे ते जाणार हेही मला माहिती आहे. त्यामुळे थांबतो. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद परागजी. व्याख्यानमालेच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. वक्तृत्वोत्तेजक सभेचे उपाध्यक्ष माननीय श्री सुरेश पिंगळे यांना मी विनंती करतो की त्यांनी परागजींचा सत्कार करावा. धन्यवाद.